Someone take me out of Lodebar. कोणीतरी मला लोदीबार मधून बाहेर काढा. Now what is the meaning of Lodebar? लोदीबार या नावाचा अर्थ काय? 3 meanings it has. 3 अर्थ आहेत याला. No communication, संवाद नाही, संभाषण नाही, no pastures, कुरण नाही, no word. शब्द नाही. That is the meaning of Lodebar. लोदेबार या नावाचा अर्थ आहे की कुरण नाही, शब्द नाही, संवाद नाही. When these 3 things fall in your life, आणि या 3 गोष्टी जेव्हा तुमच्या आयुष्यात पडतात, you become a failure. त्याला तुम्ही अपयशी होता, कारण हिरवगार कुरण नाहीये, शब्द नाहीये. You need the word of God first in your तुम्हाला life. देवाचा शब्द एक तर पहिला आपल्या जीवनामध्ये गरजेचा आहे. Where there is no word of God, जिथे देवाचा शब्द नाही, there is only ruin. तिथे फक्त नाश आहे. Man does not live by bread alone, कारण मनुष्य केवळ भाकरीवर जगतच नाही, but by every word that proceeds out of the mouth of तर God. परमेश्वराच्या मुखातनं बाहेर पडणाऱ्या प्रत्येक शब्दावर मनुष्य जगतो. Where there is no word, there is no life. जिथे देवाचा शब्द नाही तिथे जीवन नाही. That's why God is today calling out आणि म्हणून आज देव हाक मारत आहे all the people, सर्व लोकांना come out of Lodebar की तुम्ही लोदेबार मधनं बाहेर पडा, किती आवडत असलं तरी and सुद्धा, come to Jerusalem, आणि यरुशलेमेला या देवाच्या घरी, because there I shall bless you. कारण तिथं मी तुम्हाला आशीर्वाद देईन असं देव म्हणालेला आहे. Come to the house of God and I will bless you. देवाच्या घरी या, मी तुम्हाला आशीर्वाद तिथंच देईन, देव म्हणालाय. God wants you to have all these 3 things in your life. आणि देवाची इच्छा आहे की तुम्हाला या 3 गोष्टी आयुष्यात मिळाव्यात. The word of God, देवाचा शब्द, communication संभाषण and pasture. आणि कुरण. These are the 3 most important things a believer या needs. 3 महत्त्वाच्या गोष्टी कुठल्याही बिलीवर माणसाला गरजेच्या पडतात. And all these 3 things are found in the church. आणि या 3 गोष्टी चर्च मध्ये सापडतात. Word of God is found in the church. देवाचं वचन चर्च मध्ये सापडतं. Communication is found in the church. बोलाचाली, संभाषण सगळं चर्च मध्ये होतं. Pastures are found in the church. हिरवगार कुरण सुद्धा चर्च मध्ये सापडतं. Praise God. कमीत कमी आपल्या चर्च विषयी 100% हमी देऊन मी हे बोलू शकते. Praise God. देवाला धन्यवाद. This is Jerusalem for हे you. यरुशलेम आहे बेटा. The moment you sit at home, you will have a Lodebar mentality. ज्या क्षणाला घरी बसशील ना, लोदेबार मनोवृत्ती डोक्यात येईल बरं का. YouTube वर दिसतं म्हणून घरात बसून बघायचं, Praise असं काही God. नियम नाहीये. Communication is the foundation of every relationship on earth. संवाद साधणं, बोलाचाली करणं या पृथ्वीवरच्या प्रत्येक नात्याचा पाया आहे. When God made our first man Adam, देवाने जेव्हा या जगातल्या पहिल्या पुरुषाला आदामाला निर्माण केलं, He went ahead and made a partner, a companion, मग देवाने जाऊन त्याला एक सहसाथीदार सुद्धा निर्माण करून दिला, in the person of Eve. हव्वेच्या स्वरूपात. Because कारण God knew देवाला ठाऊक होतं, my communication with Adam alone is not enough. आदामाशी मी एकट्यानं संवाद साधणं पुरेसं नाही. He needs somebody compatible to him. आदामाला आदामासारखंच कोणीतरी गरजेचं आहे. And that's why He created Eve, आणि म्हणून देवाने हव्वा निर्माण केली. the bedrock of any strong relationship आणि कुठल्याही नात्यामध्ये खंबीर घटक जो कुठला असेल, is effective communication. तो म्हणजे प्रभावशाली संवाद, संभाषण, बोलाचाली एकमेकांशी राहिली तर ते नातं टिकतं. Where there is no communication, the relationship dies. जिथे बोलाचाली नाही, संभाषण नाही, ते नातं मेलेलं आहे, संपलेलं आहे. If you want your relationship to be strong, तुमची जर इच्छा असेल की तुमचं नातं खंबीर राहावं, there has to be तर communication, त्या नात्यात तुम्हाला एकमेकांशी बोलावं लागेल, तर ते नातं टिकेल, नाही तर ते नातं संपल्यात जमा because करा. it strengthens the bond. कारण त्यातनं काय होतं, ते जे बंधन आहे ते अजून जास्त बलवान होतं. It bridges the gap. आणि सगळ्या मधल्या जागा भरून निघतात, गॅप भरून निघते. Sometimes कधी कधी Lodebar has taken control of our minds. लोदेबारने आपल्या मनाचा ताबा घेतलेला We असतो only think negative. आणि आपण फक्त नकारात्मक विचारच करतो. If you are defeated in your mind, you will be defeated in your situation. तुम्ही मनामध्ये पराजयी असाल तर परिस्थितीत पण पराजयीच होणार आहात. Don't try to live your best in Lodebar. आणि कधी तुम्ही लोदीबार मध्ये जमेल तेवढं चांगलं जगायचा प्रयत्न करू नका, कारण शेवटी ते लोदीबार आहे. Lodebar means nothing. आणि लोदेबार म्हणजे शून्य. You may raise up a city in Lodebar लोदेबार मध्ये कदाचित तुम्ही नगर बांधाल like Cain, कायनाप्रमाणे, but still तरी you shall be a fugitive in the eyes of God. देवाच्या नजरेमध्ये तुम्ही भटकेच राहाल. You can never conquer in Lodebar. कधीच तुम्हाला लोदेबार मध्ये विजय मिळणार नाही.
It's a dream that never comes true. असं स्वप्न आहे ते जे कधी खरं नाही होत. In your dream, तुमच्या स्वप्नात you may eat the most sumptuous food, तुम्ही थाटामाटाचं अन्न जेवत असाल, but when you get up in the morning, पण सकाळी उठल्यावर your hunger is still there. तुमची भूक तशीच असते. That is Lodebar. त्याला लोदीबार म्हणतात. There is no reality. तिथे वास्तविकता नाहीये, तो भ्रम आहे. There is no substance. तिथे काही वजन नाही गोष्टींमध्ये. Only in Jesus you get substance. म्हणजे खरी बाब नाहीये. येशूंमध्ये सगळं सत्य आणि खरं खरं Only सापडतं. in Jesus your hunger shall be फक्त satisfied. येशूंमध्येच तुमची भूक जी आहे ती तृप्त होईल. Think on God, देवाचे विचार करा, and God will think on you. म्हणजे देवही तुझा विचार करेलच. Step inside a new door that God is opening for you. एक नवीन दार देव तुझ्यासाठी उघडतोय. त्या दारात प्रवेश कर. Jerusalem is the door that God is opening for the whole world. जेरुसलेम एक दार आहे, जे दार देव अख्ख्या जगासाठी उघडत आहे. There he is going to give you an anointing. आणि तिथे देव तुला अभिषेक देईल. There he is going to reveal the plan he has for तिथे you. देव तुला तुझ्यासाठीची योजना उघडी करेल. Don't be satisfied with the crumbs. आणि तुकडे जे मिळतात, चुरा जो मिळतोय त्याच्यावर समाधानी राहू नका. The children's bread is a loaf bread. मुलांची भाकर अख्खी असते. So whatever challenges that you face today, तर जे काही आव्हान आज तुम्हाला समोर येत आहे, always consider it नेहमी त्या आव्हानाला मानायचं. that this is happening to take me to the next level. की हे आव्हान आलंय ना, हे मला काहीतरी पुढच्या स्तराला नेणार आहे. God is taking me to a new level. देव मला काहीतरी नवीन स्तराला नेतोय असं म्हणायचं. God is giving me promotion. देव मला बढती देणार आहे असं म्हणायचं. So accept whatever happens in your life with a smile, तर जे काही तुझ्या जीवनात घडतंय ना, ते हसत मुख स्वीकार. because God is with me. कारण देव माझ्या सोबत आहे. Every time you hear the word of God, ज्या दर वेळेला तुम्ही देवाचं वचन ऐकता ना, when you are in Lodebar, लोदीबार मध्ये you असताना have to rise up उठायचं and say, my master is calling आणि me. म्हणायचं, माझा मालक मला हाक मारत आहे. He wants me to be blessed. माझ्या मालकाची इच्छा आहे की मी आशीर्वादित व्हावं. मी चाललो. No matter who has abandoned you, आणि मग कोणी तुम्हाला सोडलेलं असो काही फरक नाही the पडत. king will never abandon you. राजा कधी तुला सोडणार नाही. Never. कधी नाही. Lodebar means no pastures. लोदीबार म्हणजे कुरण नाहीये तिथे. No pastures. कुरण नाहीये. No pastures means no blessing. आणि कुरण नाही म्हणजे आशीर्वाद नाहीये. Where there is no pasture, there is no shepherd. आणि जिथे हिरवगार कुरण नाही, तिथं मेंढपाळ नाही, हे आपल्यासारख्यांनी समजूनच घ्यायचं. That means Lodebar has no blessing. म्हणजे लोदेबार मध्ये आशीर्वाद नाहीये. All these three things are found in Jesus या Christ. तिन्ही गोष्टी येशू ख्रिस्तातच सापडतात. King Jesus. येशू राजा. So change your Lodebar thinking. तर तुमची लोदीबारची मनोवृत्ती जरा बदला Come out of that Lodebar thinking. आणि लोदेबार मनोवृत्तीतनं बाहेर पडा. Come to where Jesus is. जिथं येशू आहे तिथे या. Where the word is preached. जिथं देवाचं वचन सांगितलं जातं तिथे या. Where Jesus is, there is grace. जिथं येशू तिथे कृपा असतेच. If Jesus is forever, His grace is forever. येशूचं कायमच आहे, तर त्याची कृपा पण कायमची आहे, ती नाही संपत कधी. God wants to lift you from grass level to grace level. देवाला तुला गवतातनं कृपेवर आणायचंय. He wants to lift you up. देवाला He तुला wants to promote उचलायचंय. you. देवाला तुला बढती द्यायची आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.